श्री महालक्ष्मी माता नमो नमः. नुकताच अधिक मास संपला आहे आणि अधिक मास संपल्यानंतर लगेचच 18 जून 2026 रोजी गुरुपुष्यामृत योग आहे. या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे, म्हणजे सर्व कार्यसिद्धिकारक असा हा योग आहे. कुठलंही नवीन कार्य सुरू करण्यासाठी, नवीन साधना सुरू करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, सोने खरेदी, जागा खरेदी, वाहन खरेदी, जागा खरेदी करण्याकरता गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत भाग्यकारक मानला जातो. आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती विशिष्ट पूजा, मंत्र, साधना तसेच काही लक्ष्मीकारक उपाय आपण अवश्य करावेत. 18 जून 2026 रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे? या दिवशी आपल्या घरामध्ये पूजा कशी करावी, कोणते लक्ष्मीकारक उपाय करावेत आणि आपले गुरु स्वामी महाराज यांची कोणती सेवा करावी, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. तर सुरुवातीला बघूया 18 जून रोजी गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे. तर गुरुपुष्यामृत योग सुरू होईल सूर्योदयापासून, म्हणजे सकाळी 6:04 सुरू होईल आणि सकाळीच 11:32 हा गुरुपुष्यामृत योग संपणार आहे. तर आपण या गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावरती म्हणजेच सकाळी सेवा उपाय अवश्य करा. अगदी ज्यांना अशक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा, म्हणजे तुमच्या वेळेनुसार सकाळ, दुपार, संध्याकाळी करावी. गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? गुरुवारी ज्या वेळेला पुष्य नक्षत्र येतं त्यावेळेला हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो. सर्व नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या नक्षत्रावरती माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. पुष्य नक्षत्राचा स्वामी आहे गुरु आणि म्हणूनच या दिवशी गुरुची साधना करणे अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. त्यामुळेच गुरुवार कृष्ण नक्षत्र हा सर्व कार्यसिद्धिकारक असा योग तयार होतो, ज्यावरती माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. तसेच नवीन सेवा, नवीन संकल्प, नवीन कार्य, जागा खरेदी, सोने खरेदी यासाठी हा योग अत्यंत भाग्यकारक मानला जातो. गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही ज्या दिवसभरामध्ये तुम्ही काही सेवा केल्या, काही उपाय केले तर निश्चितच त्याचं फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण केलेली कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळत असतंच. आपण फक्त देवाचं नाव घेतलं तरीही त्याचं फळ आपल्याला देव बरोबर देत असतो. त्यामुळे निश्चिंत मनाने गुरुपुष्यामृत योगावरती दिवसभरामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य होणार नाही त्या करा आणि गुरुबळ मजबूत करून घ्या. आणि गुरुबळ मजबूत असणं हे खूप गरजेचं असतं. ज्यांचं गुरुबळ मजबूत असतं त्यांना कुठल्याही कामांमध्ये अडचणी येत नाही. तर चला सुरुवात करूया. आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती नेमकं काय करायचं आहे. नंबर 1, तर सर्वप्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तर हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाची असते. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर आपले गुरुबळ मजबूत होत असते. या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणाची दृष्ट लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील मदत होत असते. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे. अगदी घरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाने जर हा उपाय केला तर सगळ्या सदस्यांचे गुरुबळ मजबूत होण्यासाठी मदत होईल. नंबर 2, त्यानंतर दुसरे जे काम आहे ते म्हणजे आता बघा, आपलं घर स्वच्छ करण्यासाठी आपण झाड लोट करत असतो, फरशी वगैरे पुसत असतो. पण डोळ्याला न दिसणारी नकारात्मकता आहे ती घालवण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि फुलाने किंवा मग तुम्ही हाताने शिंपडलं तरीही चालेल, पण संपूर्ण घरामध्ये अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. नंबर 3, त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, जे की आपण दर गुरुवारी करत असतो. हळदीचं लेपन करायचं. हळदीचं लेपन केल्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे. मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर शुभ लाभ लिहायचं आहे. आता हे सगळं जे काही काम आहे ते दर गुरुवारी आपण करत असतोच.
त्यामुळे त्यात नवीन असं काहीही नाही. तुम्हाला ते करणं अगदी सहज सोपं होणार आहे. नंबर 4. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ मजबूत तर होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आता हा दिवा कुठे लावायचा? तर मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल त्या बाजूला तो दिवा लावायचा आणि जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत पेटू द्यायचा. नंबर 5. त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला रोजही अर्घ्य दिलं जातं, पण जर तुम्ही देत नसाल तर कमीत कमी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी का होईना, पण तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यामध्ये एक तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, एक फूल टाकायचं आहे, त्यानंतर हळद कुंकू टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. नंबर 6. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये स्वास्तिक काढायचं आहे. थोडंसं गाईचं तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. कुंकू टाकलं तरीही चालेल. कुंकू आणि हळद ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या तुपामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने स्वास्तिक बनवायचं आहे. तर हे स्वास्तिक कुठे कुठे बनवायचं? तर बघा, एक मुख्य दरवाजावर, त्यानंतर तुळशी मातेजवळ. नंबर 7. त्यानंतर आपली जी गॅसची शेगडी आहे त्या गॅसच्या शेगडीवर किंवा तिथल्या एखाद्या टाईल्सवर आपल्याला अशा प्रकारचं स्वास्तिक बनवायचं आहे. बाजूला 2 रेषा काढायच्या आहे आणि मनोभावे आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कारण स्वास्तिक म्हटलं तर हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि स्वास्तिक काढल्याने आपल्याला देखील खूप प्रसन्न असं वाटत असतं. त्यामुळे हे शुभचिन्ह आपल्या मुख्य दरवाजावर, आपल्या किचन ओट्यावर आणि तुळशी मातेजवळ आवर्जून काढायचं आहे. नंबर 8. त्यानंतर आपल्या देवघराजवळ देखील एक तुपाचा दिवा लावायचा आहे. शक्यतो त्या दिव्यामध्ये लाल रंगाची वात लावण्याचा प्रयत्न करा. बघा, लाल रंगाचा जो कालवा मिळतो त्या कालव्याची वात आपल्याला लावायची आहे. कारण जेव्हा आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो तेव्हा कापसाची वात बनवण्यापेक्षा जर लाल रंगाच्या धाग्याची आपण अशी वात बनवली तर निश्चितच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होत असते. आणि जर तुमच्याकडे नसेलच तर मग कापूस घेतला, त्याला थोडंसं कुंकू लावलं तरीही चालणार आहे, पण शक्यतो कालवा आवर्जून आणण्याचा प्रयत्न करा. अगदीच वेळेवर तुम्हाला जमलंच नाही आणायला तर आपल्या साध्या कापसाला कुंकू लावून तशा प्रकारचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. नंबर 9. त्यानंतर तुमची जी काही रोजची देवपूजा आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे. तर आता अभिषेक कसा करायचा? तर त्या श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करत असताना लक्ष्मी मातेचा जो तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि अशा प्रकारे श्रीयंत्राला अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ करायचं आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर एका प्लेटमध्ये ठेवायचं. नंतर त्याची छानपैकी पूजा करायची. हळदी कुंकू अर्पण करायचं. फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि धूप, दीप, अगरबत्ती सगळं काही त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. जर 16 वेळेस श्रीसूक्त म्हणणे शक्य नसेल तर 1 वेळेस म्हणा. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा असतो. या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून बघा. निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळणार आहे. तर बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचे एकत्रितरित्या सेवा करतो तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत ही मिळत असतेच. त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता आपल्यावर
प्रसन्न होत असतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं देखील पठण करायचं आहे किंवा श्रवण देखील करू शकता. नंबर 10. त्यानंतर सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य ठेवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मिठाई बाजारातूनच आणायला हवी असं नाही, तर तुम्ही सफेद रंगाची घरामध्ये आपण खीरही बनवू शकतो किंवा बेसनाचे लाडू देखील बनवू शकतो. यापैकी तुम्ही काहीही नैवेद्य ठेवू शकता. आता देव म्हटलं तर आपण त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी देखील ते प्रसन्न होत असतात. पण मग अशा काही तिथींना जर आपण वेगळा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला देखील एक प्रकारचं समाधान हे लाभत असतं आणि कुठेतरी आपल्याला देखील ते प्रसन्न वाटत असतं. तर म्हणून नक्कीच या गोष्टींचा समावेश उद्याच्या दिवसांमध्ये आवर्जून करा आणि लक्ष्मी माता आणि विष्णू भगवान यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. नंबर 11. त्यानंतर गुरुवार म्हटलं तर तुळशीला आपण थोडंसं कच्चं दूध अर्पण करत असतो. आर्थिक अडचण सुटण्यासाठी जर दर गुरुवारी तुळशी मातेला थोडं कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते. आता तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील 11 वेळेस का होईना कमीत कमी म्हणायचा आहे. आता तुळशीला गुरुवारी हळद देखील अर्पण केली जाते. पण हळदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर बघा, आजकाल बाजारामध्ये सगळं काही डुप्लिकेट मिळत आहे. त्यामुळे जर समजा तुमची हळद जर नॅचरल असेल किंवा त्यामध्ये जर काही केमिकल मिक्स केलेले असेल तर त्यामुळे तुमची तुळस सुकू शकते किंवा तुळशीला काही हानी पोहोचू शकते. जर तुम्हाला खात्री नसेल तुमच्या हळदीबाबत तर तुळशीला हळद अर्पण मुळीच करू नका. पण जर तुम्ही घरी बनवलेली हळद असेल, तुम्हाला खात्री असेल तर नक्कीच तुळशीला गुरुवारच्या दिवशी हळद अर्पण केली तर त्याने देखील विष्णू भगवान आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसे तुळशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर कुंकू देखील आजकाल बाजारामध्ये नॅचरल मिळत नाहीत. जर तुम्हाला कुंकू घ्यायचं असेल तर ते हळदीचं कुंकू घ्या, जेणेकरून त्यामध्ये काहीही केमिकल कलर वगैरे मिक्स नसतो आणि त्यामुळे आपली तुळस देखील सुकणार नाही. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की मुलांचा विवाह ठरत नाही, काही जणांच्या नोकरीचा प्रश्न आहे, कुठलीही एखादी अशी समस्या असेल आपल्या जीवनातील, आपल्याला वाटत असेल की त्याचं लवकरात लवकर निवारण व्हावं तर आपण गुरुपुष्यामृत योगावरती विष्णू सहस्रनामाचा पाठ या गुरुपुष्यामृत योगावरती अवश्य करा. त्यामुळे आपला जो प्रश्न असेल तो भगवान विष्णूंना बोलून दाखवायचा आणि त्यासाठी मी हा पाठ करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या अशा पद्धतीने संकल्प करा आणि एक पाठ स्वामीचरित्र किंवा तुम्ही या दिवसापासून गुरुचरित्र पारायणला देखील सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती काय सेवा, काय उपाय करायचे आहे हे सविस्तरपणे सांगितले आहे. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. धन्यवाद.